श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपले गुरु जर आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला अशक्य काय. स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जर स्वामी आपल्या पाठीशी असतील तर त्या भक्ताला, त्या शिष्याला काहीच अशक्य राहत नाही. कारण अशक्य ते शक्य करतील स्वामी, हा दृढ विश्वास त्याच्या मनामध्ये असतो. ज्ञानेश्वर महाराज इतक्या आत्मविश्वासाने बोलतात, त्याचं कारणच असं आहे की त्यांना त्यांच्या सद्गुरूंची म्हणजेच निवृत्तीनाथांची म्हणजेच वडील बंधूंची कृपा आणि आशीर्वाद आणि पाठिंबा सतत मिळालेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी व्यासांनी अर्जुनाने भगवंताला विचारलेला प्रश्न कसा विचारायला हवा होता हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराज लिहितात. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की व्यासांनी काय लिहावं हे ज्याला कळतं तो माणूस कमी प्रतिभेचा कसा असेल, आणि मग त्याला इतरांची मदत घेण्याची आवश्यकता काय आहे. म्हणून भाष्यकारा ते वाट पुसतू असं जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात तेव्हा ते फक्त आणि फक्त शंकराचार्यांबद्दलचाच आदर आपल्या या ओवीतून व्यक्त करतात आणि इतर कुणाला ते जुमानत नाहीत किंवा त्यांना हिशोबात सुद्धा धरत नाहीत. कारण त्यांच्याच अभंगातून आपल्या लक्षात येतं की इतरांचा लेखा कोण करे. त्यांना जुमानण्यामध्ये, त्यांचा लेखाजोखा करण्यामध्ये, त्यांचा हिशोब करण्यामध्ये काय आपल्याला गरज आहे. जर सद्गुरूंसारखा असता पाठीराखा तर मी या गोष्टींमध्ये का वेळ घालवावा असं ज्ञानेश्वर महाराजच मान्य करतात. पुढे म्हणतात, एखादा माणूस गुणातीत आचरण कसा बरे करू शकेल हा प्रश्न चुकीचा आहे. कारण गुणातीत म्हटल्यामुळे त्याचं आचरण होणंच संभवत नाही. आणि मग गुणातीत असणारा पुरुष गुणात वावरताना जेव्हा दिसतो तेव्हा तो गुणांच्या अधीन असतो किंवा नसतो हे कसं ओळखावं, अशी जर तुझी शंका असेल तर त्याचं उत्तर मी सांगतो असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. आता भगवंताचा आणि अर्जुनाचा हा जो संवाद आहे तो व्यासांनी कसा मांडायला हवा होता हे सुद्धा ज्ञानेश्वर लिहितात. ते म्हणतात, व्यासांनी प्रश्न कसा मांडावयास पाहिजे होता नाही का, हे ज्ञानेश्वर महाराज सुचवतात. ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या अध्यायामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा की जो माणूस व्यासांनी प्रश्न कशा पद्धतीने विचारायला हवा होता इतका सूक्ष्मामध्ये जाऊन विचार करू शकतो, त्याला इतर लोकांच्या मदतीची, पाठिंब्याची किंवा इतर लोकांनी शिकवण्याची काय बरे गरज असावी याचा आपण विचार केला पाहिजे. आता इथे नामदेव महाराज एक मत व्यक्त करतात. ते म्हणतात, गीतेवर टीका करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ जी काही पोथी होती ते शंकराचार्यांनी गीतेवर लिहिलेलं भाष्य होतं, यात शंकाच नाही. कारण 2-3 गोष्टी त्यांनी आधार म्हणून मांडलेल्या आहेत. शंकराचार्यांचं गीतेवरील भाष्य आणि ज्ञानेश्वरी यामध्ये जरी आपल्याला वरवर साम्य दिसत असलं तरीसुद्धा
आचार्यांनी केलेलं भाष्य आणि ज्ञानेश्वरीमधलं ज्ञानेश्वरांचं भाष्य याच्यामध्ये इतका फरक आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे शंकराचार्यांच्या भाष्याचं मराठी रूपांतर आहे असं कुणीही म्हणणार नाही. दोन्ही ग्रंथ वस्तुतः अद्वैत वेदांतच सांगत असले तरी देखील दोघांची शैली भिन्न आहे, दोघांची पद्धत भिन्न आहे, दोघांचं लेखन वेगळं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी मी लिहिलेलं आहे. आणि ही ब्रह्मविद्या सांगताना ती अत्यंत सोपी सुलभ व्हावी, ती क्लिष्ट होऊ नये, ती समजण्यासाठी अवघड होऊ नये असा प्रयत्न मी केलेला आहे असं ज्ञानेश्वर महाराज मान्य करतात. ज्ञानेश्वरी हा मराठीतील एक उत्कृष्ट ग्रंथ समजला जातो आणि काव्यांमधील एक उत्कृष्ट काव्य म्हणूनही मान्य केला जातो. महाभारताच्या वर्णनाकरता जी काही शब्दयोजना व्यासांनी योजली होती त्याच शब्दाचा आधार घेऊन मराठीमध्ये हा काव्य रावो असा ग्रंथ बुद्धिपुरस्सर किंवा बुद्धिपूर्वक ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेला आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. आणखीन एक आपल्याला याच्यामध्ये म्हणता येतं, ब्रह्मरस लोकांनी आवडीने सेवन करावा म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्या मधुर काव्याद्वारे हा रस श्रोत्यांच्या पुढे ठेवतात आणि श्रोत्यांना त्या अमृत रसाचं प्राशन करण्यासाठी उद्युक्त करतात. ही ज्ञानदेवांची किती आपल्यावर कृपा आहे. भागवतामध्ये सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे की भागवत रस प्या, नाही का, भागवत रस प्या, भागवत रस प्या. आणि हा रस प्यालात तर तुम्हाला जीवनामधील इतर रस नकोसे वाटतील. आणि ही वस्तुस्थिती आहे, ह्या खरा अनुभव आहे. नुकताच भागवत सांगताना तो अनुभव मला आलेला आहे. आणि एकदा का भागवत रस आपण त्या रसाचं पान केलं की आपल्याला बाकीच्या गोष्टी नकोशा वाटायला लागतात आणि जीवनामधले इतर रस हे त्या अमृत रसापुढे किंवा त्या भागवत रसापुढे तुच्छ वाटायला लागतात. याचा अनुभव नुकताच मी घेतलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा ठामपणे तुम्हाला हे सांगू शकतो. आणि ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, एकदा का तुम्ही हा ज्ञानेश्वरी रूपी ब्रह्मरस पान केलंत की तुम्हाला बाकीचे रस आपोआप निरस वाटायला लागतील. आता आणखीन एक महत्त्वाचा विषय आपण समजून घेऊया की ज्ञानेश्वरी ही नाथपंथीयांच्या जवळची वाटते. त्याचं कारणच असं आहे की नाथपंथांकडूनच त्यांच्या गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना दीक्षा मिळालेली आहे. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांवर कृपा केली आणि म्हणून निवृत्तीनाथ हे स्वतः नाथ परंपरेतलेच ठरतात. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानदेवांनी आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी लिहिलेला नसून क्लिष्ट असणारी, अवघड असणारी ब्रह्मविद्या सर्वसामान्यांना समजावी, त्या ब्रह्मरसाचा आनंद घेता यावा, तो रसपान करता यावा म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानराज हे कलियुगामध्ये कलीच्या त्रासाने त्रस्त झालेल्या लोकांना आनंद मिळावा म्हणूनच केवळ या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केलेली आहे.
पुढे ते म्हणतात, नाथ संप्रदायातलं एक रहस्य ज्ञानदेवांनी या निमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे. नाथ संप्रदायामध्ये असं एक मानलं जातं की पिंडानेच पिंडाचा ग्रास करायचा. हे नाथ संप्रदायाचं जे रहस्य आहे, मर्म आहे, गूढ आहे, ते रहस्य ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत सुलभ पद्धतीने उलगडून दाखवलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादं काल संध्याकाळी कळी असलेलं फूल आज सकाळी उमलून त्याचं सुंदरशा फुलामध्ये रूपांतर व्हावं, तसं हे गूढ असणारं, क्लिष्ट असणारं, अवघड असणारं ब्रह्मज्ञान किंवा हा जो ब्रह्मरस आहे तो कळीच्या स्वरूपामध्ये बंदिस्त होता, तो लोकांना फुलाच्या रूपामध्ये उघड करून ज्ञानेश्वरांनी सांगितला. आणि जसं कळीचं फूल व्हावं, उमलावं, त्या पद्धतीने तो ब्रह्मरस हळूवारपणे आपल्यापुढे उलगडून ठेवलेला आहे. पिंडानेच पिंडाचा घास कसा घ्यायचा हे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू, असं त्यांनी आपल्या 6व्या अध्यायामध्ये एका ओवीमध्ये म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात, नाथ संप्रदायाचं एक महत्त्वाचं रहस्य म्हणजे कुंडलिनी जागृती. ज्ञानेश्वर महाराजांनी कुंडलिनी जागृती करण्याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन 6व्या अध्यायामध्ये आपल्याला केलेलं आहे. आणि ते म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कुंडलिनी जागवूनी जो मार्ग आक्रमण केला जातो त्यालाच पंथराज असं म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराज ठामपणे सांगतात. हा पंथराज कसा आहे? सामान्य माणसं मंत्रयोग, हठयोग, लययोग, राजयोग अशा वेगवेगळ्या पद्धतीने योग वेगळा आहे असं समजतात. वास्तविक स्थिती तशी नाही. या 4ही गोष्टींमुळे जे अंतिम फल प्राप्त होतं ते म्हणजे कुंडलिनी जागृती. आणि म्हणून कुंडलिनी जागृतीलाच महायोग किंवा पंथराज किंवा सिद्ध उपाय अशा शब्दांनी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, सद्गुरूंची कृपा झाली, ईश्वराचा प्रसाद मिळाला तरच आपली कुंडलिनी जागृत होते. आणि एकदा का ती जागृत झाली की आपल्याला त्या ब्रह्माचा, परब्रह्माचा आविष्कार किंवा ती अनुभूती घेता येते. कुंडलिनी जागृत करण्याचे उपाय कोणते कोणते ते पण त्यांनी सांगितलेले आहेत. ते म्हणतात, योगांचा अभ्यास करण्यामुळे किंवा तीव्र वैराग्य प्राप्त केल्यामुळे किंवा तीव्र प्रकारची भक्ती केल्यामुळे किंवा ज्ञानप्राप्ती केल्यामुळे किंवा प्राणायामामध्ये अत्यंत तरबेज झाल्यामुळे किंवा आपल्या सद्गुरूंनी शक्तिपात केला तर अशा या उपायांनी कुंडलिनी जागृत करता येते असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. ते त्यांनी 6व्या अध्यायामध्ये अत्यंत सविस्तरपणे मांडलेलं आहे. आता शक्तिपात करतात म्हणजे कसा करतात? सद्गुरू शक्तिपात करतात हा 4 प्रकारे करतात. पहिली गोष्ट, ते आपल्याला आशीर्वाद देतात, नाही का? आशीर्वाद देतात म्हणजे काय करतात? आपले दोन्ही हात वर उंचावतात आणि आपल्या शिष्याच्या दिशेने ते हात धरतात. म्हणजे काय होतं? त्यांच्या हातातून जे काही
सामर्थ्यवान किरण बाहेर पडतात, ते त्या शिष्याच्या मस्तकामध्ये, मेंदूमध्ये किंवा बुद्धीमध्ये प्रवेश करतात आणि मग त्याला ती तशा प्रकारची बुद्धी प्राप्त होते, किंवा डोळ्यांमध्ये प्रवेश करतात आणि त्याला ती दिव्य दृष्टी प्राप्त होते. असा एक मार्ग आहे. म्हणजे हात उंचावून आशीर्वाद देऊन शक्तिपात करतात, हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग आहे ते प्रत्यक्ष आपल्या शिष्याच्या किंवा भक्ताच्या डोक्यावर हात ठेवतात. डोक्यावर हात ठेवल्यामुळं काय होतं, गुरूंमध्ये असणारी शक्ती त्यांच्या हाताच्या द्वारे या भक्ताच्या डोक्यामध्ये किंवा मस्तकामध्ये किंवा मेंदूमध्ये किंवा बुद्धीमध्ये किंवा विचारांमध्ये शिरते आणि मग एका क्षणात झणकन प्रकाश पडावा तसं त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. जसं आपण बघा, आपल्याला घरामध्ये हा रोजचा अनुभव आहे की बटन दाबलं रे दाबलं की जसा लाईट लागतो, नाही का? अंधारच असतो खोलीमध्ये, आपण त्या अंधाऱ्या खोलीमध्ये प्रवेश करतो, आत जातो आणि बटन दाबतो की एका क्षणात अंधार नाहीसा होतो आणि ती खोली प्रकाशमय होते. त्याप्रमाणे सद्गुरूंनी हात ठेवल्याबरोबर काहीतरी होतं आणि ते अज्ञान नाहीसं होतं आणि ज्ञानाचा प्रकाश पडतो. तिसरा मार्ग आहे गुरुला, नाही का, केवळ दृष्टीपथातून गुरु आपल्या दृष्टीने आपल्या शिष्याला ही अनुभूती देऊ शकतात. म्हणून सद्गुरूंनी आपल्या शिष्याकडे रोखून पाहिलं तरी देखील त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि चौथा मार्ग आहे स्वतः बोलून उपदेश करून सद्गुरू त्याला ज्ञानप्राप्ती करून देतात. अशा या 4 मार्गांनी शक्तिपात केला जातो किंवा ज्ञान प्रदान केलं जातं. गोपाल कृष्ण भगवान की जय.